जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गूळ ओल्या नारळाची पौष्टिक वडी करणार आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात नारळाची वडी तयार होते. गूळ ओल्या नारळाची वडी करण्यासाठी 2 वाटी ओल्या नारळाचा कीस. ओलं नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. मी कीस करून घेतला. 2 वाटी नारळाचा कीस घेतला. त्यासाठी 1 वाटी गूळ. हे प्रमाण परफेक्ट आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप. मी लोखंडी कढई घेतली आहे. जाड तळाची कढई घ्यायची. यामध्ये ओल्या नारळाचा कीस 2 मिनिट परतून घ्यायचा. लो फ्लेमवर परतायचा आहे. 2 मिनिटानंतर यामध्ये गूळ, किसलेला गूळ आहे. शक्यतो किसूनच घ्यायचा. 2 वाटी नारळाचा कीस होता, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला. मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत परतायचं आहे. असं तळापासून परतून घ्यायचं आहे. यामध्ये गूळ असल्यामुळे तळाला लागू शकते. 7-8 मिनिट झाले आहे. यातील थोडं मिश्रण बाजूला काढून थोडं थंड करून घ्यायचं. त्यानंतर याची अशी वडी बनत आहे. आणखी 2 मिनिट परतायचं आहे. यामध्ये जायफळ पावडर, गुळाचा पदार्थ असेल तर जायफळ पावडर टाकायची. जायफळमुळे गुळाचा पदार्थ चवीला खूप छान होतो. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. 2 मिनिट असं परतून घेतलं. मिश्रण एकजीव झालं आहे. मिश्रण कढईपासून वेगळं होत आहे. थोडंसं मिश्रण काढून थंड करून घ्यायचं. अशी वडी बनत आहे. नारळाच्या वडीचं मिश्रण तयार आहे. ताटाला आधीच तेल लावून घेतलं आहे. यात हे काढून घ्यायचं. मिश्रण गरम गरम असतानाच एकसारखं करून घ्यायचं. खूप गरम आहे, त्यामुळे वाटीने एकसारखं करून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यावर हाताने एकसारखं करायचं. गरम असतानाच वडी कट करायची नाही. 10 मिनिट असंच राहू द्यायचं. 10 मिनिटानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर पाहिजे त्या आकारात वडी कट करायची. अलगद वडी निघत आहे. कमी साहित्यात पौष्टिक गूळ ओल्या नारळाची वडी तयार आहे. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.